आजकालचे सगळेच व्यवसाय लोकांच्या फेसबुकवरती इन्स्टावरती येणं आवश्यक आहे. काळाची गरज म्हणा किंवा लोकांपर्यंत तुमचा बिझनेस पोहोचवायचं माध्यम आजकाल बरोबर. डिजिटल स्ट्रॉंग मला आता कुठलं वाटतच नाही. युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओ आपण स्क्रोल करायला लागलो. 100 रुपयामध्ये तुम्ही लाखो लोकांच्या पर्यंत जा वगैरे आणि या सगळ्या गोष्टी, आणि मग त्यातून असं वाटतं की मी सुद्धा हे करू शकतो अगदी, आणि मग त्या चुका व्हायला लागतात. एखाद्या डिजिटल कंपनीला एखादं आपण काम दिलं की ह्याला तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्हणून जर कन्सिडर केलं तर हा तुमच्या फ्युचर मध्ये चांगला सेटअप किंवा चांगली ऍसेट क्रिएट करून देईल. मी फक्त होर्डिंग्स मिरज सांगली रोडला लावून चालणार आहे का? नाही चालणार. मला गाव भागात पण लावलं पाहिजे, मिरज सांगली लावलं पाहिजे, विश्रामबाग लावलं पाहिजे. त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंग मध्ये एखाद्या प्रॉडक्टवर किंवा एखाद्या सर्व्हिसेसवर तुम्ही फोकस करून काम नाही करू शकत. वेगवेगळ्या माध्यमातून करावं लागतं. एखादा टेलर असेल किंवा अगदी एखादं छोटे शॉप असेल किंवा एखादं बुटीक असेल, त्याही लोकांनी आपल्या ऍड्स आणि आपल्या गोष्टी टाकायला सुरुवात केली आहे. हा चांगला प्रयोग आहे. हा लोकांच्या डोक्यातला एक संभ्रम आहे की नाही, मला सगळं काम पुणे आणि मुंबईतच करून मिळते. अशी काही कन्सेप्ट नाही आहे. पुणे मुंबईत जाणारी सगळी लोक ही आपल्याकडची सांगलीकडचीच आहेत. पूर्वी अगदी नोकिया फोन असणं हा एक प्रत्येकाचा ह्याचा पॉईंट असल्याचं होतं. कालांतराने तुम्ही बघितलं तर आज तुम्हाला नोकिया कुठेच दिसत नाही. जेव्हा अँड्रॉइड फोन झाले असं तर प्रत्येक युगाचा एक काळ येतो आणि त्या काळाप्रमाणे त्या काळात आपल्याला राहावं लागतं. बघायला विसरू नका मुक्काम पोस्ट सांगली. हाय, हॅलो, नमस्कार. मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. एक गोष्ट आहे, तुम्ही तुमचा व्यवसाय कोणताही करा, पण तुम्ही डिजिटली लोकांच्या समोर जाताय का, हा आजचा काळ आहे. आजच्या या काळामध्ये डिजिटल मार्केटिंग यामध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे. आणि बऱ्याच गोष्टी डिजिटल मार्केटिंग करत असताना बऱ्याच गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक असतं, आणि तेच आज मुक्काम पोस्ट सांगलीच्या या पॉडकास्ट मधून तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. माझे मित्र शंतनू कुलकर्णी माझ्या बरोबर आहेत. इन्फिनिटिओ डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ओनर आहेत, आणि या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये शंतनू, खूप छान स्वागत आहे तुमचं. डिजिटली स्वागत आहे तुमचं. आणि एक गोष्ट आहे, आजकालचे सगळेच व्यवसाय डिजिटली खूप महत्वाचं आहे की लोकांच्या फेसबुकवरती इन्स्टावरती येणं आवश्यक आहे. बरोबर. काय सांगाल? सर्वात आधी तुमच्या कंपनीबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. इन्फिनिटिओ डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड ही आपली कंपनी आहे. 2022 पासूनचा आपला स्टार्टअप आहे. ओके. पूर्वी आपण ऑरम डिजिटल या नावानं कंपनी स्टार्टअप केली होती. बरोबर. ज्याचा की बेस चांगला वाढत गेल्यामुळे आम्ही असा विचार केला की आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करणं गरजेचं आहे. बरोबर. त्याप्रमाणे आम्ही स्लाइटली चेंज करत गेलो. अच्छा. आज साधारणतः आपण 20-25 एम्प्लॉईज बरोबर काम करतोय. तसं बघायला गेलं तर 200 ते 250 बँकांबरोबर आपण कनेक्टेड आहे. एकूण जर तुम्ही युजर्स आपले बघितले तर ते 350 ते 400च्या पुढे आहेत. तर सांगलीसारख्या ठिकाणी आम्ही आता आमचा सेटअप पूर्ण केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला वाटलं की पुण्यासारख्या ठिकाणी आपण जाणं गरजेचं आहे, पण काही वेळेला असं वाटलं की नको पुणे, आपण सांगलीतच काहीतरी करू. हा पूर्ण प्रवास आता आमचा सांगलीतून बरेच वर्ष झाली सुरू झालेला आहे. वा, अगदी. आणि एक बरोबर गोष्ट आहे की जिथे आपण राहतो तिथल्या व्यवसायांना कुठेतरी डिजिटली आणणं हे खूप महत्वाचं काम तुम्ही करत आहात. पुणे मुंबईत डिजिटल कंपन्या इतक्या भरमसाठ आहेत, म्हणजे मला तर वाटतं की एका अपार्टमेंट मध्ये सुद्धा 2-3 कंपन्या असू शकतात. बरोबर. सांगलीमध्ये हे कल्चर असं म्हणतो मी. कारण कल्चर कुठल्या दृष्टीने म्हणतोय, कारण आजकाल जो ट्रेंड चाललेला आहे फेसबुक, इन्स्टा, आपण जवळजवळ 24 तासामधले 10 ते 12 तास मोबाईलच्या समोर असतो. मी जसं मगाशीच म्हटलं ना की व्यवसाय तुमचा कोणताही असू देत, पण तो तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून, इन्स्टाच्या माध्यमातून समोर दिसला गेला पाहिजे. अगदी बरोबर. तुमचं काय मत आहे या संदर्भामध्ये? नाही, आता सध्याचा जर तुम्ही ट्रेंड बघितला तर तो तसाच आहे बऱ्यापैकी. आता पूर्वी जर आपण विचार केला तर पूर्वी प्रत्येक घरामध्ये पेपर यायचे. आता ऑलमोस्ट 90% पेपर येणं डिजिटली आता सगळं बंद झालंय डिजिटल आल्यामुळे. आणि प्रत्येकाला जर तुम्ही एक साधं सुद्धा आपल्यावरनं जर विचार केला तर बरेचदा आपण साईडला बसलो तरी पण आपण बरेचदा मोबाईल काढतो, मी इन्स्टा ओपन करतो, FB ओपन करतो. तर आज काळाची गरज म्हणा किंवा लोकांपर्यंत तुमचा बिझनेस पोहोचवायचं माध्यम आजकाल डिजिटल स्ट्रॉंग मला आता कुठलं वाटतच नाही. त्यामुळे ऑब्व्हियसली डिजिटल आता सध्या काळाची गरजच म्हणावी लागेल. अगदी बरोबर आहे. पण एक गोष्ट आहे, हे डिजिटली करत असताना बऱ्याचशा चुका घडतात. म्हणजे कुठेतरी मी ते फेसबुकवरती बघितलेलं असतं की असं बूस्ट केल्यामुळे इतक्या ग्राहकांच्या पर्यंत तुम्ही पोचाल वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. सो एखाद्या डिजिटल कंपनीकडे जाणं, तुमच्यासारख्या डिजिटल कंपनीकडे जाणं आणि ते स्वतः मी करणं,
याच्यामध्ये काय फरक आहे आणि या चुका होतात का, काय वाटतंय? नक्कीच एक छोटं उदाहरण मी तुम्हाला या संदर्भात देऊ शकेन. ते म्हणजे प्रत्येक जण टेलर होऊ शकत नाही किंवा प्रत्येक जण कपडे शिवू शकत नाही. बरोबर. पॉइंट आहे राव. त्याचप्रमाणे प्रत्येक जण डिजिटल मार्केटर होऊ शकत नाही. करेक्ट. त्याच्यात बऱ्याचशा छोट्या खाचाखुचा जिथं असतात त्या ठिकाणी आपल्याला हे तुम्हाला जाणवेल की बाबा ही गोष्ट मी केली नाही किंवा मला एक 50,000 फॉलोअर्स वाढवायचे आणि मी ही गोष्ट केली त्यासाठी मला 1,00,000-2,00,000 स्पेंड करावे लागले. हे बरेच ठिकाणी गोष्टी घडत असतात. ह्याच्यात आता तुम्ही जर ऑनलाईन जर ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे बघितली किंवा काही प्रमोशन्स बघितले तर ऑब्विस आहे तेही त्यांचा बिझनेस करतात, ते प्रमोशन करणार. पण त्या प्रमोशनच्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर ते सगळ्याच गोष्टी सांगत नाहीत. बरोबर. जसं की आपल्या बिझनेस मधलं सत्य किंवा आपल्या बिझनेस मधले काही युनिक गोष्टी असतात त्या आपण कधी उघड करत नाही. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं ना की ऍड्स बघून आणि हे बघून तुम्ही करणं थोडं चुकीचं होईल. त्यामध्ये एक्सपर्टीज मिळवण्यासाठी बराच कालावधी घालवावा लागतो. जसं की आमचा विचार केला तर आम्ही 2014 पासून 26 पर्यंत म्हणजे साधारणतः 12 वर्ष या क्षेत्रात एक तप तुम्ही म्हणायला हरकत नाही. बरोबर. बरोबर. तर ह्या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकलो. बऱ्याच ठिकाणी आम्ही आमचाही पैसा वाया घालवलाय. बरोबर. आमचेही प्रमोशन्स आम्ही करत असतो. तर ही एक्सपर्टीज किंवा हा जो एक्सपिरियन्स आहे हा फार महत्वाचा या ठिकाणी असतो. आणि त्या एक्सपिरियन्समुळेच आपण एका ठिकाणी सर्टन स्टेजला येतो. तो एक्सपिरियन्स तुम्हाला येणं आणि तो क्विकली येणं हे पॉसिबल नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही डिजिटल मार्केटिंग कंपनीचा थोडाफार हातभार घेणं बिझनेस इम्प्रुव्हमेंटसाठी नक्कीच गरजेचं. बरोबर. आणि कसं होतं, मी आता जे बघतो ना युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओ आपण स्क्रोल करायला लागलो की एक गोष्ट होते की 100 रुपयामध्ये तुम्ही इतकं शिका, 100 रुपयामध्ये तुम्ही लाखो लोकांच्या पर्यंत जा वगैरे, आणि या सगळ्या गोष्टी मग एक भुरळ पडल्यासारखं होतं. हे खरं तर भुरळ पडण्यासारखंच एक हे डिजिटल माध्यम आहे. हे कुठंतरी याच संदर्भातल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतं. त्यामुळे कसं होतं, एखादा रील बघितलं किंवा एखादा युट्यूबचा व्हिडिओ बघितला की त्याच पद्धतीचे व्हिडिओ येत राहतात मला, आणि मग त्यातून असं वाटतं की मी सुद्धा हे करू शकतो. अगदी काय यात काय अवघड आहे, हे इकडे क्लिक करायचं, तिकडे क्लिक करायचं, असं करायचं, तसं करायचं, 149 रुपये भरायचे आहेत, आणि मग त्या चुका व्हायला लागतात. हे मला वाटतंय. पण त्या चुकांच्या माध्यमातून खूप लॉस पण होत असतो. या संदर्भात काय सांगाल तू? या संदर्भात मी असं सांगेन, हे बघा हा एक स्ट्रॅटेजीचा प्रकार आहे. म्हणजे एक तुम्ही साधं उदाहरण घेतलं, नवीन ठिकाणी आता तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या कंपन्यांचा पण जर विचार केला किंवा अगदी आपण गुगल पे म्हणू, ज्यावेळी गुगल पे लॉन्च झालं तेव्हा गुगल पे न पण आपल्याला एखादा सबस्क्रायबर गुगल पेला आपण दिला तर त्याच्यासाठी तुम्ही 100 रुपये रिटर्न मिळतील, 50 रुपये रिटर्न मिळतील, अशा काही गोष्टी तुम्ही सांगायला प्रयत्न केला. बरोबर. तो एक प्लॅनिंग स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे किंवा एक मार्केटिंगचा तो एक प्रकार आहे. त्याचप्रमाणे ही सगळी लोक त्याच्यावर वर्कआउट करत असतात. तर अशा ठिकाणी मला वाटतं की ते काय शिकवत नाहीत अशातला माझा भाग नाही, ते शिकवतात हे. पण ते त्या 149 रुपयामध्ये नाही शिकवत तुम्हाला. बरोबर. ते शिकवतात तुम्ही पुढच्या भरणाऱ्या फीज मध्ये. आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे ना की तुम्ही तुमच्या रोजच्या वेळेमधून कितपत वेळ डिजिटलला देऊ शकता. जसं की आम्ही आज माझे एम्प्लॉई जे काम करतात ते 8 ते 10 तास काम करतात आणि 8 ते 10 तास डिजिटल मध्येच वेळ देतात. हो बरोबर. तसं तुम्ही डिजिटल मध्ये वेळ देऊ शकता का तुमचा बिझनेस सांभाळून? सपोज आज मला जर कोणी सांगितलं की नाही बाबा हा एक वेगळा बिझनेस आहे तू कर, तर मी वेळ नाही देऊ शकत. म्हणजेच काय, तर ज्या गोष्टीत तुम्ही वेळ देऊ शकताय त्याच गोष्टीत पडलेलं चांगलं असतं. आणि अशा ठिकाणी काही डिजिटल कंपन्यांची मदत घेण्यास काहीच हरकत नाही. अगदी. मला टेलरचं खूप प्रचंड प्रमाणात आवडलेलं आहे उदाहरण. म्हणजे प्रत्येक जणच पॅन्ट आणि शर्ट नाही ना शिवू शकत, ते शिवल्यानंतर काय होईल पुढे, हेच धोके आहेत. खरं तर एक गोष्ट आहे, AI हा म्हणजे आता राक्षस आहे की काय असं वाटायला लागलंय. कारण ते भीतीदायक गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे मला नाही माहिती, डिजिटली तुम्ही आता या फील्डमध्ये जास्त आहेत माझ्यापेक्षा. सो AI मुळे कुठंतरी या सगळ्या गोष्टींच्यावरती फरक पडेल, थोडाफार नक्कीच पडेल असं मला वाटतं. पण त्याचा तुम्ही जर पॉझिटिव्हली थोडा एआयचा विचार केला तर पॉझिटिव्हली गोष्टी पण बऱ्याचशा शक्य होण्यासारख्या आहेत. म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायला गेलं तर आज आपल्या ग्राफिक्स डिझायनरला म्हणा किंवा व्हिडिओ क्रिएटरला किंवा अगदी तुम्ही हे सगळे रेकॉर्डिंग करता ह्याच्यामध्ये तुम्हाला बरीचशी मेहनत घ्यावी लागायची. बरोबर. आज त्या सगळ्या सुविधा आहेत, ह्या तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत. तुम्ही त्याला एखादा व्हिडिओ तुम्ही एआयला दिला की तो तुम्हाला व्यवस्थित सेटअप करून देतो, ह्या सगळ्या गोष्टी करून देतो की इथं तुम्हाला फायदाही होतो. मला असं म्हणायचं नाही की याच्यामुळे काही जॉब जातील वगैरे. ऑब्वियस आहे, आता एखादी टेक्नॉलॉजी जेव्हा आपल्या
भारतामध्ये किंवा म्हणा किंवा अख्ख्या जगामध्ये म्हणा, जे कॉम्प्युटरचा उगम झाला ते बरेचदा असा उहापोह निर्माण झाला की नाही आता सगळे जॉब जातील, नोकऱ्या जातील. पण त्यानंतर जर तुम्ही ट्रेंड बघितला तर त्यानंतरच्या ट्रेंडमध्ये मॅक्झिमम लोक कॉम्प्युटर शिकायला लागले आणि आज चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी मुलं कामही करतात. तर ह्याचाही बेनिफिट मला वाटतं फ्युचरमध्ये असाच होईल. पण एआयच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणं किंवा एआय वापरणं हा माझ्या दृष्टीने खूप चांगला प्रयोग राहील असं मला वाटतं. अगदी. आणि एक गोष्ट आहे, बऱ्याच वेळा मी बघतो आता सांगलीमध्ये राहत असल्यामुळं फिरत असताना डिजिटल मार्केटिंग हे फक्त मोठ्या कंपन्यांनी करावं, मोठ्या दुकानांनी करावं असं स्मॉल बिझनेस ज्यांचे असतात, लहान दुकान आहेत, त्यांना असं वाटत असतं असं मला वाटतंय. तुम्हाला पण तेच वाटतं का की खरं तर स्मॉल बिझनेस साठी सुद्धा हा चांगला पर्याय आहे ना? स्मॉल बिझनेस साठी तुम्ही म्हणाल तर हा नक्कीच चांगला पर्याय आहे. पण जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे थोडाफार जर विचार केला तर ह्याच्या मागचा येणारा एक्सपेन्सेस, म्हणजे सपोज आपण एखाद्या डिजिटल कंपनीला एखादं आपण काम दिलं तर त्याच्या मागे लागणारा ग्राफिक्स म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा, कंटेंट रायटर्स म्हणा, ह्या सगळ्याचा जर ओव्हरऑल तुम्ही विचार केला तर नक्कीच थोडा हा एक्सपेन्सिव्ह खर्च आहे. पण मला असं वाटतं ना की ह्याला तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्हणून जर कन्सिडर केलं तर हा तुमच्या फ्युचरमध्ये चांगला सेटअप किंवा चांगली ऍसेट क्रिएट करून देईल असं मला वाटतं. आणि आता जर तुम्ही विचार केला तर ह्याच्याशिवाय पर्यायही राहिलेला नाहीये. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर प्रत्येक जण आपल्या दिवसातला 3 ते 4 तास वेळ काही ना काही कारणासाठी मोबाईल बरोबर कनेक्टेड असतात. तर ह्याच्यामध्ये काय, तर तुम्ही ते 4 तास जर मोबाईल बघत असतील आणि तुम्ही जर एखाद्या पेपरला ऍड दिली किंवा होर्डिंग्स लावलं तर त्या गोष्टीला मला वाटत नाही की जास्त लोक त्यामध्ये बघत असतील. तीच गोष्ट तुम्ही इझिली जर मोबाईलवर अवेलेबल करून दिली तर नक्कीच ती विचारार्थी होईल. तर तुम्हाला तर डिजिटल बरोबर कनेक्ट राहिलंच पाहिजे, हा तर एक भाग ह्याच्यामधला आलाच. पण तुम्हाला जर एक्सपेन्सेस परवडत नसेल तर काही गोष्टी तुम्ही तुमच्या लेवलला थोडेफार प्रयत्न केले किंवा काही गायडन्स जर तुम्ही घेतले डिजिटल कंपन्यांचे किंवा आपल्या वर्कआउट करणाऱ्या त्या क्षेत्रात वर्कआउट करणाऱ्या लोकांचे, तर नक्कीच तो फायदेशीर होईल असं मला वाटतंय. आणि हा भाग एक प्रकारे बरोबर आहे, ज्या कंपन्या आज तुम्ही मोठमोठ्या बघितल्या ज्या डिजिटल मार्केटिंग करतात त्या काय एका प्लॅटफॉर्मवर मार्केटिंग करत नाहीत, डिजिटलच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मार्केटिंग करतात. तर त्या आता एक साधं आपण उदाहरण घ्यायचं, होर्डिंग्स. मी फक्त होर्डिंग्स मिरज सांगली रोडला लावून चालणार आहे का? नाही चालणार. मला गाव भागात पण लावलं पाहिजे, मिरज सांगली लावलं पाहिजे, विश्रामबाग लावलं. त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंग मध्ये एखाद्या प्रॉडक्टवर किंवा एखाद्या सर्व्हिसेसवर तुम्ही फोकस करून काम नाही करू शकत. वेगवेगळ्या माध्यमांतून करावं लागतं आणि त्याही वेगवेगळ्या माध्यमांमधून काम करताना तुम्हाला हेही जाणवेल की त्याचं कॉस्टिंग येईल. पण मला असं मत आहे की छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे एखाद्याचं दुकान असेल तर छोटेसे रील्स बनवून आपणच पोस्ट करणं, आपणच ते टाकणं, भले पेड कॅम्पेन करण्यासाठी तुम्ही एखाद्याचे विचार किंवा एखाद्याची हेल्प तुम्ही घेऊ शकता, पण ह्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही. आणि तुम्ही डिजिटली अवेअर राहणं हे फारच गरजेचं आहे सध्याच्या याला. अगदी खरं आहे. मला कायम एक अशी कुतूहल आहे, आपण म्हणतो ना की अंबानी, रिलायन्स वगैरे आपण अशी मोठी मोठी नावं घेतो, पण ते सुद्धा रोज ऍडव्हर्टाईज करतात राव. हो नक्की. त्यांची ऍडव्हर्टाईज कधी बंद झालेली नाहीये कधीच आजपर्यंत. म्हणजे लहानपणापासून काही मोठ्या कंपनीच्या ऍड, आता मी सगळ्यांचीच नावं घेत बसत नाही, पण त्या ऍड अगदी लहान असल्यापासून आजपर्यंत त्या कंपनीच्या जाहिरात ही कायम दिसत असते समोर. म्हणजे कुठेतरी आपल्या छोट्या बिझनेस असू देत किंवा मोठा बिझनेस असू देत, कुठे ना कुठेतरी ती जाहिरात कोणत्याही माध्यमात. बरोबर. मग पूर्वी पेपर इंडस्ट्री बूम मध्ये होती, त्यावेळी वर्तमानपत्रात तुझी ऍड आली म्हणजे अगदी म्हणजे खूप काही भारी वाटायचं राव की माझी पेपरमध्ये ऍड आली, पेपरमध्ये माझं नाव आलं. ते झालं. त्यानंतर रेडिओचा एक काळ होता की आकाशवाणीवरती तुमची ऍड म्हणजे ऐकली बरं का, तुमचं नाव ऐकलं बरं का, हे एक होतं. त्यानंतर आताच्या काळात टीव्हीच्या माध्यमात सेम होतं की मला तर कौतुक वाटतं, ज्यावेळी हे चॅनल्स आले ना, झी वगैरे ही सगळी चॅनल्स आले ना, त्यावेळी झीच्या चॅनलवरती तुमचं त्या स्क्रोलमध्ये नाव वाचलं, हे सुद्धा झीच्या चॅनलवरती नाव आलं. आणि आज डिजिटल, आज मोबाईलवरती एखाद्याची जाहिरात येते, हे खूप गोष्टी महत्वाच्या. आणि एक जाहिरात किती चांगल्या पद्धतीनं होऊ शकते याचा खरं तर हा विषय आहे. एक गोष्ट बघितली मी, मराठी बांधव, मराठी बिझनेसमन याच्यामध्ये थोडस कमी आहेत असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? नक्कीच हा प्रश्न तुम्ही चांगलाच आता मला विचारलाय.
मराठी बांधव यामध्ये कमी आहेत, कारण अजूनही काही लोकांना जुन्या ट्रेंड्सवर काम करणे आणि ह्या गोष्टींमध्ये थोडा त्यांचा वाटतं की त्यांना त्या गोष्टींमध्ये काम करावं आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर अशा केसमध्ये मराठी बांधवांच्या बाबतीत बोलायला झालं तर मला असं वाटतं की नाही, त्यांनी या माध्यमातून चांगले प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. बाकीच्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी तुम्ही साऊथ साईडला वगैरे गेला तर तिथं ऍड करणे आणि ह्या गोष्टींना चांगलं प्राधान्य दिलं जातं. बरोबर. आणि तिकडेच त्या भागातील इंग्लिश आणि या गोष्टींना आणि तिथं पोचणारा एखादा प्रयोग किंवा तिथं पोचणारं एखादं माध्यम हे कम्पेअर टू आपल्यापेक्षा ती लोक चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करून घेतात, ऍब्सॉर्ब करून घेतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती लोक आज थोडी आपल्या मराठी बांधवांपेक्षा पुढे आहेत. पण मी असं नाही म्हणणार की आपण फारच माग आहे. आपण बऱ्यापैकी काळाबरोबर आता पुढे जायचा प्रयत्न करतोय. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं छोट्या छोट्या जाहिराती, म्हणजे अगदी एखादा टेलर असेल किंवा अगदी एखादं छोटे शॉप असेल किंवा एखादं बुटीक असेल, याही लोकांनी आपल्या ऍड्स आणि आपल्या गोष्टी टाकायला सुरुवात केली आहे. हा चांगला प्रयोग आहे. मला तरी असं वाटतं की अंदाजे जसं आपण पूर्वी विचार करायचो न्यूजपेपरला एक काळ होता, तसाच हा डिजिटलचा पण एक काळ राहील. पण ज्या काळात तुम्ही काम करताय आणि जो काळ तुम्ही बघताय त्या काळात राहणं पण गरजेचं आहे. त्यामुळे जोपर्यंत हा डिजिटलचा काळ आहे तोपर्यंत नक्कीच मराठी बांधवांनी याच्यात राहणं मला वाटतं ग्राह्य गरजेचं आहे. आणि खरंच आहे, बऱ्याचशा कंपनीज बघतो मी, डिजिटल मार्केटिंग कंपनी आणि इन्फिनिटिओ, यामध्ये तुम्हाला काय बेसिक फरक वाटतो? म्हणजे काय आहे तुमच्याकडे असं की तुमच्याकडे यावं? आमच्याकडे जर तुम्ही विचार करायला गेला तर आमच्याकडे अगदी स्मॉल स्केल इंडस्ट्री मधून काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी मोठमोठ्या कंपन्या, या सगळ्या लोकांच्या साठी आमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत, उपलब्ध आहेत. आता बऱ्याच ठिकाणी आता लोकांचा थोडा असा विचार आहे की पुणे आणि मुंबई या ठिकाणीच ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर मला वाटतं की असं काही नाहीये. माझा स्वतःचा चांगल्या कंपनीतला IBM इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधला माझा बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, जो एक्सपिरियन्स घेऊन मी या क्षेत्रात उतरलोय. करेक्ट. तर हा लोकांच्या डोक्यातला एक संभ्रम आहे की नाही, मला सगळं काम पुणे आणि मुंबईतच करून मिळते. अशी काही कन्सेप्ट नाही आहे. पुणे मुंबईत जाणारी सगळी लोक ही आपल्याकडची सांगलीकडचीच आहेत. सांगलीची लोक जाऊन पुण्यात काम करतात. तर मला असं वाटतं ना की आमचा प्रयत्न असा आहे की प्रत्येकाने ह्या डिजिटल क्षेत्रात उतरलं पाहिजे. त्या दृष्टीनं इन्फिनिटिओ डिजिटल बऱ्यापैकी वेगवेगळ्या पर्यायाने आणि वेगवेगळ्या चांगल्या ह्याच्या पैशाच्या रूपानं म्हणा ह्या रूपाने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते. असा फरक मी काय सांगणार नाही की हा मी हे करतो आणि ते करतो, कारण टेक्निकली गोष्टी बोलण्यात इथं काय म्हणजे मजाच नाहीये. पण प्रत्येकाला एखादी गोष्ट परवडेल ह्या रेशोनं आम्ही इन्फिनिटिओ डिजिटल काम करतोय. अगदी बरोबर. त्यामुळे हे तुम्ही ग्राह्य धरू शकता. नाही, आणि खरं आहे म्हणजे मला या आता बोलतानाच मला एक जस्ट असं कुतूहल म्हणतात ना, एक निर्माण झालं की मग हे सांगलीमध्ये करावं. म्हणजे आज तुम्ही बऱ्याच चांगल्या पोस्ट वरती आहात आणि आज ही तुमची कंपनी सुद्धा इतकी चांगल्या पद्धतीने सांगलीमध्ये काम करते. पण असं कधी वाटलं नाही की बाबा पुण्यात किंवा मुंबईत आपलं छान हे करावं, ऑफिस वगैरे करावं, सांगलीच का? हा बेसिक प्रश्न आहे खरं तर, पण तो आता वाटतोय मला विचारावा असा. आता तुम्ही जर विचार केला तर माझे दुसरे जे डायरेक्टर आहेत विश्वेश फडणीस, हे सांगलीचेच आहेत. मी ही मूळचा मिरजेचा आहे आणि मी बरीच वर्ष पुण्यात सेटल असल्यामुळे आमच्या डोक्यात हा विचार होता की नाही आपण पुण्यातही काहीतरी केलं, पुण्यात आपण स्टार्टअप केला पाहिजे. 2014ला मी जसं सांगितलं तसं 2014 पासून मी ऑरम डिजिटल या माध्यमातून आम्ही ऑलरेडी लोकांच्या पर्यंत पोहोचतो आणि ती कंपनी आपली पुणे रजिस्टर्ड कंपनीच आहे. पण जोहोचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून थोडा आमच्यावर प्रभाव असा पडला की बरेचदा कसं असतं ना की मिरज म्हणा, सांगली म्हणा किंवा आपल्या भागातील जी लोक आहेत, मुलांना काही कारणास्तव पुणे व मुंबई इथे जाता येत. त्यांच्याकडे ते टॅलेंट असतं, त्यांच्याकडे ते एक्सपर्टीज असते. पण समहाऊ काही फॅमिलीज इश्यू असतात किंवा हेल्थ इश्यूज असतात, ह्याच्यामुळे ते जाऊ शकत नाहीत. तर अशा लोकांसाठी आम्हाला वाटलं की आपण एक पर्याय म्हणून सांगलीत सुरू करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिटेन्शन. ज्या प्रमाणात पुण्या मुंबईमध्ये कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये स्विच करणं हा मुलांचा एक थिंकिंग लेवल आहे. म्हणजे आज मी इकडे मला 10,000 मिळतात, इकडे मला 20 मिळाले की मी निघून जाईल. तो रिटेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता सांगली आम्हाला मस्त वाटली. आणि सर्वात मोठा पुण्याचा प्रॉब्लेम म्हणजे ट्रॅफिक. कारण ट्रॅफिकला मी बरंचसं कंटाळून, मी स्वतःही फार कंटाळून गेलो ट्रॅफिकला. आणि मोकळ्या वातावरणात आणि मोकळ्या याच्यामध्ये काम करणे एक मजा वेगळीच असते. त्यामुळे आम्ही सांगलीला परत आलो. वा, सांगली पुण्याबद्दल एक छोटासा किस्सा सांगावासा वाटतोय मला की पुण्यामध्ये कुठेही जा तुम्ही आणि जस्ट थोडासा मोठ्या आवाजात सांगलीकर म्हणलं की 8 ते 10 लोक असे मागे वळून बघतात. इतकी सांगलीकर पुण्यामध्ये आहेत. खरं एक खरी गोष्ट. आणि
पुण्यात गेलं की कुठल्याही भागात गेलं ना, तर माझं तरी असं होतं की एखादा तरी व्यक्ती मला भेटतोच. नक्कीच काय? नक्कीच. चांगली म्हणजे ओळखत जरी नसलं तरी तो येऊन त्यांना सांगलीचं नाव घेतलं तरी तो खुश असतो. खुश असतो. खरंय. एक गोष्ट वाटते, आता खूप साऱ्या गप्पा आपण मारतोच आहे, पण या गप्पांच्या माध्यमातून एक असं वाटतंय की कुठेतरी ट्रेडिशनल ऍडव्हर्टाईज हा जो पहिल्यापासून आलेला आहे, जसं मी मगाशी सांगितलं की रेडिओ असेल, पेपर असेल, होल्डिंग्स असतील, पेपर इन्सर्शन्स असतील, या सगळ्या गोष्टींच्या पुढे समजा डिजिटल मीडिया किंवा डिजिटल माध्यम जर आलं तर हे कुठेतरी बंद होत जाईल किंवा बंद होईल, ही शंका वाटते कुठेतरी. असं मला वाटत नाही, कारण प्रत्येक गोष्टीचा बघा एक काळ असतो. जसं की तुम्ही उदाहरण घेतलं तर नोकिया फोन. पूर्वी जर तुम्ही बघितलं तर नोकिया फोनला आपल्या दृष्टीने खूप महत्व होतं. म्हणजे हो. पूर्वी अगदी नोकिया फोन असणं म्हणजे हा एक प्रत्येकाचा ह्याचा प्रतिष्ठेचा प्रतिष्ठेचा मान पॉईंट होता. असल्यासारखं होता. हा. पण कालांतराने तुम्ही बघितलं तर आज तुम्हाला नोकिया कुठेच दिसत नाही. जेव्हा Correct. अँड्रॉइड फोन्स आले त्यावेळेला तुम्हाला ह्या नोकिया तुम्हाला कुठेच दिसत नाही. बरोबर असंच आहे, प्रत्येक युगाचा एक काळ येतो आणि त्या काळाप्रमाणे त्या काळात आपल्याला राहावं लागतं. बरोबर. ट्रॅडिशनल मार्केटिंग बद्दल सांगाल तर मला असं वाटतं की हा थोडा ह्याला इम्पॅक्ट, थोडा का बराच इम्पॅक्ट पडला आहे. बरोबर. पण हे जाईलच असं मला वाटत नाही, कारण अजूनही आपली जी जुनी पिढी किंवा जुनी जी लोक आहेत ते अजूनही वर्तमानपत्र वाचतात, अजूनही टीव्ही बघतात, अजूनही इन्सर्शन्स आले की त्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. तर हा थोडा ना थोडा काळ हा चालू राहील. पण या दोन्ही माध्यमांमध्ये तुम्ही विचार केला तर डिजिटलच सध्या प्रभावी आपण म्हणू शकतो. नक्कीच. पण याचा अतिरेक अशा दृष्टीनं म्हणतोय मी की आता ठीक आहे, आता जसं तुम्ही बोलता म्हणलात की काही म्हणजे आता माझे आई बाबा किंवा आजी आजोबा हे पेपर बघितल्याशिवाय त्यांचा दिवस चालू जात होत नाही. नाही. हो. म्हणजे चहा आणि पेपर हा पाहिजेच असं बऱ्याच लोकांचं असतं. रेडिओ ऐकल्याशिवाय त्यांचा दिवस दिवस चालू होत जात नाही नाही. हो. असं आहे. हो. पण आत्ताची पिढी, जनजी पिढी जर बघितली तर हे कधीच पेपर पुस्तक सुद्धा ते अभ्यासाचं पुस्तक वाचतात की नाही हे सुद्धा मला शंका वाटते की राव काय वाचायचं आहे, गुगल केलं, गुगल इट म्हणलं की झालं, संपलं, असं होऊन जातं. आता गुगलही बंद झालं, आता चॅट जीपीटी चालू झालं आणि चॅट जीपीटी तर ते भयंकर आहे राव. काहीही आता मला जर पॉडकास्ट संदर्भात काही लिस्ट पाहिजे असेल लगेच टाकले, लगेच झपाझप मिळत जाते. सो हे आज आपण बघतोय, पण याच्यानंतरची पुढची 10 वर्ष सुद्धा नको, एक 5 वर्ष आपण बघूया तो काळ काय असेल किंवा हे डिजिटल मार्केटिंग मग कुठल्या लेवलला गेलं असेल. आता ह्याच्यामध्ये बघा प्रत्येक डिजिटल मार्केटिंगच नव्हे, पण हा जो कन्सेप्ट किंवा हा जो पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा ड्रास्टिकली चेंज होत जातो. बरोबर. म्हणजे अगदी आपण साधं उदाहरण घ्यायचं तर मायक्रोसॉफ्ट विंडोज जेव्हा विंडोज चालू झालं त्यावेळी अगदी सिम्पल कन्सेप्ट मध्ये आलं होतं, मग एक्सपी मध्ये आलं आणि नंतर तर ते दर 6 महिन्याला अपग्रेडेशन होत आणि आज एका वेगळ्या लेवलला विंडोज जाऊन थांबले. किंवा ह्याला पॅरल बरेचसे सिस्टीम्स आता आले किंवा बरेचसे ओएस मार्केटमध्ये आले. तर मला असं वाटतं ना की पुढचा 5 वर्षाचा काळ काय येईल हे सांगणं थोडं अवघड आहे. कारण आता जर तुम्ही बघितलं तर एआय ची एंट्री झाली आणि मॅक्झिमम लोक म्हणजे पूर्वी जर 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही बघितलं तर गुगल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्च इंजिन म्हणून वापरायचो. आता लोक चॅट जीपीटी म्हणून वापरतात, कारण का बराचसा डिफरन्स त्यामध्ये आला. आता पुढचे प्रयोग कसे येतील, पुढच्या काही गोष्टी येतील, ह्या अनुषंगानं जर डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा पुढचे 5 वर्ष काय असेल हे सांगणं कठीण आहे. पण हा ट्रेंड जसा चेंज होईल तसा आपण थोडं चेंज होणंही गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी. इन्फोनेटिव्ह डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोणत्या सर्व्हिसेस देते, म्हणजे प्रोव्हाइड काय करते? आपण एंटायर डिजिटल मार्केटिंग देतो, ज्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही बघायला गेलं तर SMS मार्केटिंग हा आपला मेजर फॅक्टर आहे, जिथं आपण आता सध्या 40 ते 50 लाख SMS पर डे आपण सेंड करतो. त्याच्यासाठी लागणारा ऍग्रिगेटर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी आहेत. आता ह्या माध्यमातून SMS माध्यम जर बघितलं तर हे आता सध्या जास्त प्रभावीपणे चालतं हे बँकिंग सेक्टरसाठी. म्हणजे एक साधं उदाहरण गेलं तर तुम्ही एखादं अमाऊंट बँकेतून काढली किंवा तुमच्याकडे जमा झाली, हे तुमची डिपेंडन्सी आजकाल SMS वर आहे. तर ह्याच्यासाठी आम्ही बँकिंग सेक्टरमध्ये ह्याच्या माध्यमातून प्रभावी काम करतो. तसंच व्हॉट्सअप चॅटबॉट म्हणून आपण प्रकार आहे. बरं गेली 6 महिने 1 वर्ष ते 1.5 वर्ष आपण जर कन्सिडर केला तर आम्ही एक 100 ते 150 बॉट्स वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही ऑलरेडी डेव्हलप केलेले आहेत. आता नवीन RCS म्हणून जी टेक्नॉलॉजी आली त्याच्यावर आपण वर्कआउट चांगल्या प्रकारे करतो. काही बँकांना किंवा काही चांगल्या कंपन्यांना आपण एक 360 मॉडेल म्हणून डेव्हलप केले, ते आपण मार्केटला देतो. आजकाल आता नवीन ट्रेंड म्हणजे जसं तुम्ही मगाशी मला विचारले की काय होईल फ्युचरमध्ये, तर जेव्हा AI आलं त्यावेळेला AI च्या माध्यमातून आपला आवाज देणं थोडं
कठीण जायचं. म्हणजे हो. एआय त्याच्या व्हॉइसमध्ये सगळ्या गोष्टी देईल, पण तुमचा व्हॉइस एआयला देणं अवघड होतं. आज तो फार सोपा झालेला आहे. म्हणजे आज अगदी बरोबर. विशालचा व्हॉइस जर एआयला द्यायचा तर मी विशालचा व्हॉइस एआयला देऊन विशाल नसताना सगळं काम करून घेऊ शकतो. तर या माध्यमातून ह्याही गोष्टी म्हणजे एआय व्हॉइस म्हणा किंवा एआयच्या रिलेटेड या गोष्टी सगळे आम्ही आता काम करतोय. छोटे छोटे मॉड्यूल्स ज्यांना ज्याप्रमाणे लागतात, जसं की तुम्ही फर्टिलायझर्स कंपनी असतील ह्यांच्यासाठी एखादं माध्यम आता आम्ही नवीन सुरू केलं. म्हणजे शेतकऱ्यांना काय असतं की शेतकरी सगळी व्हॉट्सअपवर असतातच, बरोबर. व्हॉट्सअप बघतच असतात. एखाद्या रोगाचा किंवा एखादा रोग जर त्यांच्या शेतात कुठं लागला असेल झाडाला वगैरे, त्यांनी जस्ट फोटो करून पाठवला तर तो रोग का लागलाय, तो कशामुळे लागलाय हा त्या ओहो. जस्ट फोटोवरून हे सगळं अनालिसिस करून आपण आता देतोय. बऱ्याचशा फर्टिलायझर्स कंपन्यांबरोबर आपण काम करतोय. अच्छा. अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस ज्या ज्या क्षेत्रात लागतात त्या साधारणतः आमच्याकडे 15 ते 20 वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत ज्या माध्यमातून आपण डिजिटली काम करतो. वा. चॅटबॉक्स ते काय म्हणलात तुम्ही? चॅटबॉट. चॅटबॉट तो काय प्रकार आहे? म्हणजे तो इंटरेस्टिंग वाटतो. म्हणजे त्याचं नाव सुद्धा असं इतकं भारी आहे. आता मी तुम्हाला कंपनीचं नाव नाही सांगू शकत, हा. पण एक छोटंसं एक उदाहरण या बाबतीत मी तुम्हाला देऊ शकतो. एक चांगली मोठी कंपनी आहे जिथं की रोज लोक सोन्याचा दर काय हे विचारायची आणि मग त्या कंपनीला कंटिन्युअसली कॉल यायची अच्छा. की आज काय रेट आहे, आज काय रेट आहे. आणि आता तुम्ही बघताय फ्रिक्वेंटली सोने आणि चांदी हा रेट दर तासाला बदलत फ्लक्च्युएट होत असतो बरोबर. आणि त्याप्रमाणे सोनारांच्याकडे पण तो रेट बदलत बरोबर असतो. बरोबर. तर त्या कंपनीला आम्ही सजेस्ट केलं की आपण एक छोटंसं टूल डेव्हलप करू, एक व्हॉट्सअप चॅटबॉट करू ज्या माध्यमातून त्या लोकांना तिथं तुमची माहिती सगळी मिळून जाईल. म्हणून आम्ही त्यांना एक चॅटबॉट डेव्हलप करून दिला व्हॉट्सअपचा. आज तिथं तुम्ही जाऊन नुसतं आजचा रेट काय विचारलं की त्यांना रेट येतो. म्हणजे जो कॉल फ्लो त्यांचा 400 आणि 500 होता तो आज येऊन 10 वर आलेला आहे. वा. म्हणजे हा ड्रास्टिक चेंज झालेला आहे ज्याच्यामुळे त्यांना त्यांचा स्टाफ म्हणा की त्यांच्या ब्रँच मध्ये जी लोक काम करतात त्यांना पूर्ण वेळ त्यांच्या प्रॉडक्ट सेलसाठी देता येतो. अच्छा. हा एक चांगला अनुभव ह्याच्यातनं आम्ही तुम्हाला चॅटबॉट साठी देऊ शकतो. दुसरं म्हणजे काय, बरेच फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स असतात आपले. जसं की आता मी विशालला एखादा क्वेश्चन, मी 10 लोकांनी विशालला एकच क्वेश्चन विचारलं, त्यापेक्षा तोच क्वेश्चन बॉटला 100दा जरी विचारला तरी बॉट तेच आन्सर देईल. त्यामुळे हा जो जिथं आपल्याला इफेक्टिव्ह गरज वाटते त्या ठिकाणी तुम्ही चॅटबॉट इम्प्लिमेंटेशन आणि या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणजे एखादी कंपनी असेल, आता माझ्यासारखी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असेल तर लोक मला कोणते कोणते इव्हेंट्स करतोस वगैरे दरवेळी विचारत असतात. बरोबर. ते मला दरवेळी त्या सगळ्या गोष्टी सांगायला लागतात की माझ्या आता नंबरवरती समजा ते मी ऍक्टिव्हेट केलं की कोणी काही प्रश्न विचारला की त्यांना माझ्या सर्व्हिसेस तिथे पोहोचत जातील. बरोबर. वा. या इझिली तुम्ही जाऊ शकता. म्हणजे ह्याच्यातनं तुमचा वेळ वाचतो. बरेचदा तुम्हाला येणारे कॉल्स किंवा दरवेळेला कॉल बोलण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना सांगितलं व्हॉट्सअपवर आमची सगळी माहिती आहे तर ती इझिली त्यांच्यापर्यंत तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. बरोबर. अगदी अगदी खूप छान. एखादा असं काही कुठला अनुभव आहे का की एखाद्या क्लायंटने अशी काहीतरी वेगळी गोष्ट सांगितली आहे की अशी काहीतरी रिक्वायरमेंट सांगितली आहे, ती तुमच्याकडून झाली आहे नाही झाली, असं काही अनुभव आलाय? बरेचदा अशा वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स, म्हणजे कसं असतं लोकांचं आहे ना, काही लोक असे असतात ना की बऱ्याचशा गोष्टी कुठून तरी बघून येतात आणि मग त्या सांगतात नाही हे असं आपल्याला करायला पाहिजे. अच्छा. पण प्रत्येक गोष्ट पॉसिबल असेलच असं नसतं. काही गोष्टी बरोबर. पॉसिबल असतात, काही नसतात. पण आमचा नेहमीच हा प्रयत्न राहतो की जी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे किंवा कस्टमरला जे हवंय ते नक्कीच आम्ही द्यायचा नेहमी प्रयत्न करत असतो. त्या माध्यमातून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये एखादी रिक्वायरमेंट आम्हाला दिली. आता छोटंसं उदाहरण मी देतो. बऱ्याचशा अशा काही रिक्वायरमेंट्स येत होत्या की आम्हाला आमच्याप्रमाणे काही कस्टमायझेशन करून पाहिजे. जसं मी मगाशी तुम्हाला डिसीज बद्दल सांगितलं की शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांनी फोटो टाकला, तर अशा एक छोटी रिक्वायरमेंट आमच्याकडे आली होती आणि मग आम्हाला असं वाटलं की नाही आपण ह्या संदर्भात थोडं वर्कआउट केलं पाहिजे. अच्छा. मग आम्ही थोडं एआय आणि या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर ती आम्हाला गोष्ट एक 2-3 महिन्यातून साध्य झाली. त्या कंपनीला आम्ही ती देऊ शकलो. याचा मोठा आनंद आम्हाला पैशापेक्षा पण झाला. वा. आणि त्यामुळे शिकायला मिळतं ना आपल्याला सुद्धा, नक्कीच, त्यामध्ये नक्कीच. बऱ्याच गोष्टी शिकायला हो मिळतात. हो डिजिटल मीडिया ज्यावेळी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, कारण आता बऱ्याच अर्धा तास एक आपण गप्पा मारतो आणि बऱ्याच गोष्टी मला पण आता नव्यानं समजायला लागलेल्या आहेत आणि खूप इझी आहे गोष्टी. सो एखाद्या कस्टमरला एखाद्या व्यवसायाचा ज्यावेळी तो तुमच्याकडे येतो की ऍडव्हर्टाईज करा किंवा ऑटोमेशन किंवा या जसं व्हॉट्सअपच्या संदर्भात सांगितलं तुम्ही, तर कस्टमरला किती या सगळ्या गोष्टी फायद्याच्या आहेत वेगवेगळ्या दृष्टीने जर विचार केला तर? फायद्याच्या म्हणायला गेलं तर बघा, आज मी एक छोटंसं चांगलं उदाहरण तुम्हाला असं देईन ना की आपण बरेचसे होर्डिंग्स बघतो मार्केटमध्ये किंवा आपण रस्त्यावरून जाताना बरेचसे होर्डिंग्स असतात. आता हे होर्डिंग्स बघताना सगळं एखाद्या हॉटेलची जर ऍड असेल तर आपण फ्रिक्वेंटली त्या रस्त्यावरून जाताना हॉटेलची आपल्याला ऍड दिसते. ज्या वेळेला आपल्या घरातले म्हणतात कुठेतरी जेवायला जायचं त्यावेळी आठवते की आपल्या त्या हॉटेलमध्ये जाऊ शकतो. तो हे जे रिअलायझेशन असते किंवा कंटिन्युअसली तुमच्याबद्दलची माहिती लोकांच्या डोक्यात ठेवणे,
हे सोशल मीडिया चांगल्या प्रकारे करू शकतं. Correct. आणि ज्यावेळी त्या गोष्टीची गरज आहे, आता तुम्ही जर बघायला गेलं तर आज बरेचसे असे चांगले चांगले ब्रँड आहेत ना की ते आपलं मार्केटिंग कंटिन्युअसली करत असतात. तर ह्या केसमध्ये ते काय करतात, तर ते वेगवेगळे प्रॉडक्ट्स त्यांचे कंटिन्युअसली ह्या माध्यमातून पब्लिश करत असतात किंवा ठेवत असतात. त्यामुळे काय राहतं, आता बरेचसे ब्रँड तुम्ही बघितले तर ते लोकांच्या डोक्यात राहतात. जसं मग तुम्ही रिलायन्सचं नाव घेतलं, तर रिलायन्स का डोक्यात लागलं लोकांच्या, कारण ते कंटिन्युअसली त्या ऍड्स मध्ये ते तुम्हाला ते सांगतं की हे असं करा आणि तसं करा, हे आमचं प्रॉडक्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही विचार करायला गेला तर ते लोकांच्या टच मध्ये राहण्यासाठी हा तुम्हाला माध्यम फार प्रभावी होईल. बरेचदा मी लोकांना असं सांगतो ना की तुम्हाला एखादी गोष्ट सेल करायची किंवा तुम्हाला विकायची आहे, तर त्याला थोडा पेशन्स ठेवा. ती सेल करायच्या अगोदर ती गोष्ट, आता आज प्रत्येकाला एखाद्या गोष्टीची गरज असते असं नसतं. म्हणजे साधं एक छोटंसं उदाहरण घेतलं, मला एसी घ्यायचं, तर एसी घेताना मी जर माझ्याकडे एसीची ऍड कुठल्या कस्टमरने केली तर काय सगळीच एसी घेतील असं नाही. ज्या वेळेला ती ऍड 1 लाख 2 लाख लोकांच्या पर्यंत पोहोचेल त्याच वेळेला तुम्हाला त्याचा आउटकम कळेल की 1 2 किंवा अगदी 10-15 लोक ती एसी तुमच्याकडे घेऊन जातील. पण ते 15 एसी खपवण्यासाठी तुम्हाला ते लाखभर लोकांच्या पर्यंत पोहोचावं लागतं आणि हे माध्यम त्याच्यावर प्रभावीपणे काम करतं. तर मला वाटतं की ह्या गोष्टीचा थोडा सारांशली विचार करून मग त्याप्रमाणे आपण वेगवेगळे स्ट्रॅटेजीज त्यांना देत असतो. त्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे प्रत्येक बिझनेसचा विचार करून, म्हणजे जो कोणी कस्टमर तुमच्याकडे येतो त्याच्या बिझनेसचा विचार करूनच तुमची स्ट्रॅटेजी सगळी ठरत असते. हो हो नक्कीच. बरेच वेळेला ना ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतंय की नाही या ठिकाणी आपली स्ट्रॅटेजी आपण देऊ नाही शकत, त्या ठिकाणी आम्ही कस्टमरला सांगतोय की या ठिकाणी मी स्ट्रॅटेजी अप्लाय नाही करू शकत. तर साधं एखादं उदाहरण घ्यायला गेलं तर एखादं प्रोडक्ट असं आहे ना की जे आपल्याला महिलांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे, तर ते आपल्याला टार्गेट पुरुष करून चालणार नाही, ते महिलाच टार्गेट केल्या पाहिजेत. तर ह्या केसमध्ये आम्ही मग कस्टमरला सांगतो की बाबा तुला हे माध्यम प्रभावी नाही पडेल. म्हणजे सपोज एखादा कस्टमर माझ्याकडे आला की नाही मला व्हॉट्सअप करायचं, आता व्हॉट्सअप करताना आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट काय तर त्याचा मोबाईल नंबर असणं अपेक्षित आहे. आणि हा मोबाईल नंबरचा डेटा आणि ह्या सगळ्या गोष्टी असं मी तुम्हाला देऊ शकत नाही की नाही हा महिलांचा नंबर आहे की हा पुरुषांचा नंबर आहे, असा तर कॅटेगराइज्ड डेटा कुठे नसतो. मग त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतो की हे माध्यम वापरण्यापेक्षा तुम्ही सोशल मीडिया हे माध्यम वापरा. तर ह्या गोष्टी आम्ही त्यांना त्या पर्यायाने सजेस्ट करत असतो की तुम्ही कुठं काय माध्यम वापरावं. बरोबर, अगदी. आणि हे अशा कंपन्यांच्याकडे जाणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. कारण एक गोष्ट होते की मी कुठेतरी ते फेसबुक, व्हॉट्सअप किंवा त्या इन्स्टाच्या माध्यमातून बघतो आणि ते असं मला वाटतं की हे गोष्टी केल्या पाहिजेत, पण तुमच्याकडे आल्यानंतर कळतं की बाबा नाही, हे उपयोगी नाहीये आपल्यासाठी, हे उपयोगी आहे. या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुम्ही ते मिळवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगू शकता. अगदी बरोबर. म्हणजे जिथे जी आवश्यक गोष्ट आहे ती कसं आहे ना बघा, आम्हाला असं म्हणायचं ना की कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन असणं हेच आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. करेक्ट. आणि सगळ्या प्रभावी माध्यमांमधूनच, जसं आपण डिजिटलचा हा माध्यम म्हणून विचार करतो हा गरजेचा आहे, हा सगळा विषय आहेच, पण त्याप्रमाणेच माउथ पब्लिसिटी हा एक वेगळा माध्यम आहे की ज्याच्यात आमची ऍडव्हर्टाइजमेंट होत असते. बरोबर. तर ते आम्ही थोडंफार करण्याचा प्रयत्न करतो की नाही कस्टमर सॅटिस्फॅक्शनच या लेवलला जायचं की तो ऑटोमॅटिकली एखाद्याला सांगितलं पाहिजे नाही तुम्ही ह्या लोकांच्याकडे जाऊन हे तुम्हाला काम करू दे. अशी बरीचशी कामं आलीत. म्हणजे जसे मी टेलरचं तुम्हाला उदाहरण दिलं तसं आमची परिस्थिती तशीच आहे. जसं टेलरला स्वतःचे कपडे शिवायला वेळ नसतो तसं आमचंही आहे. आम्ही आमची ऍडव्हर्टाइजमेंट करायला आम्हाला बरेच वेळ मिळत नाही. म्हणजे पण तरी पण म्हणजे आम्ही या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत आणि बऱ्याच ठिकाणी चांगलं नाव आतापर्यंत मार्केटमध्ये कमवलेलं आहे. नाही, आणि तुम्हाला खरं तर गरज नाही ऍडव्हर्टाईजची, पण किमान या माध्यमातून तरी लोकांच्या पर्यंत तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी पोहोचतील असं मला वाटतंय. आणि म्हणूनच मुक्काम पोस्ट सांगली या चॅनलवरती मी अशी मंडळी नक्कीच घेऊन येतो की ज्यांचा कुठेतरी समाजासाठी त्यांना फायदा आहे, समाजाला त्या अशा लोकांचा फायदा आहे, अशीच लोक मी कायम आणत असतो. एक गोष्ट आहे, मी मार्केटिंग किंवा या इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्यामुळे एक उदाहरण आम्हाला खूप वेळा सांगायचंय की आपली एखादी वस्तू आहे ती विकण्यासाठी ना एका कुठल्या तरी, आता मी कोणाची नावं घेत नाही, एखाद्या त्या माणसानं काय केलं, तो रोज किराणा मालाच्या दुकानात जायचा आणि विचारायचा की XYZ आहे का, तो नाही म्हणायचा. दुसऱ्या दिवशी परत XYZ आहे का, नाही. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तो XYZ आहे का, नाही म्हणायचा. आणि त्याला ते डोक्यात असं झालं त्या दुकानदाराला, राहिला काय आहे हे XYZ. मग त्यानं काय केलं, आठवड्याभरानं तो मार्केटिंग वाला पाठवला, XYZ असं प्रोडक्ट आहे आणि तुमच्या दुकानात तुम्ही विकणार आहे का. तो म्हणला आधी दे, रोज येऊन लोक विचारतायत, आधी ते माझ्याकडे दे. आणि मग असं झालं की तो फ्लो वाढला. बरोबर. लाईक दॅट डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही ते
क्रिएट करणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी बरोबर. तुम्ही ते क्रिएट करता, ज्यावेळी ते लोकांच्या डोक्यात येतं की नाही अरे हे घेतलं पाहिजे किंवा ह्या बिझनेसकडे बघितलं पाहिजे, त्याच वेळी तो त्या मार्गाने जातो. नक्कीच खूप छान. बरोबर. आणि डिजिटल मीडिया बद्दल बोलायला खूप भारी चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत खरं तर या, कारण खरंच खूप मोठा विषय आहे हा. तुमची कंपनी बघितल्यावरती मी आलोय कंपनीमध्ये, सो तिथं काय काय टीम आहेत, कशा पद्धतीने तिथलं वातावरण एकदा सांगा ना. म्हणजे ते पण मला इंटरेस्टिंग जसं आहे तसंच ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा इंटरेस्टिंग असं वाटणार आहे की बाबा यांचं ऑफिस कसं असतं, तिथला माहोल कसा असतो, काय सांगेल त्याबद्दल? बघा ऑफिस आहे ना, आमच्या ऑफिसमध्ये फार मस्त मजा मस्ती चाललेली असते. म्हणजे हा. मी आणि विश्वेश फडणीस हे दोघं डायरेक्टर आहे, पण आम्ही आजपर्यंत कधी असं डायरेक्टर म्हणून राहिलो नाही, कारण आम्हीही फार छोट्या माध्यमातून इथपर्यंत आलेलो आहे. किंवा बरोबर. आमचा पूर्वीपारचा चालत आलेला बिझनेस आहे असंही नाही आहे. हा स्टार्टअप आम्ही दोघांनीच केलेला आहे बरोबर. आणि तो आज इथपर्यंत आणलेला आहे. म्हणजे आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आज आमचं मार्केटमध्ये खूप चांगलं नाव आहे. अगदी. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बँकांमध्ये आमचं नाव घेतलं जातं. वा. तर ह्याच्यामध्ये एकदम फ्रँकली आणि एकदम फ्रेंडली वातावरण आमच्या इथं असतं. असं काय नाही की आम्ही बाबा आम्हीच डायरेक्टर आहे, ही मॅनेजर आहे किंवा हे. आमची सगळी टीम मजेशीर काम करते. मजेशीर आमचा दंगामस्ती चालू असतं दरवेळेला. आणि वेगवेगळे इव्हेंट्स म्हणताना पण छोटे छोटे वडापाव खाण्यापासून ते एखाद्या चांगल्या ट्रिपला जाण्यापर्यंत, हॉटेलमध्ये जाण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचा आमचा प्लॅन अचानक होतो. म्हणजे असं नाही की आज जायचं. आम्ही एक दिवस असं ठरवलं, आज एक दिवस एक दोघा तिघांचा डबा नसेल तर बाकीची सगळी डबा ठेवतात, मग आम्ही मिसळ खायला जातो. अरे अशाही गोष्टी करतात. त्यामुळे मजेशीर वातावरणात, एक छान वातावरणात आमची कंपनी चालू आहे. वा. या कंपनीबद्दल मला खूप एक जिव्हाळा आहे. ज्या FM स्टेशनमध्ये मी पूर्वी काम करायचो त्याच्या शेजारी यांनी एक ऑफिस घेतलं होतं आणि तिथे ही 2 जण आली होती पहिल्यांदा. बरोबर. आणि दोघांसाठीच ते छोटंसं ऑफिस होतं. आणि आज पुन्हा ज्यावेळी मी ह्यांच्या ऑफिसमध्ये जातो त्यावेळी 25-26 लोकांचा स्टाफ, 2 BHK चे 2 फ्लॅट आणि तिथे त्या सगळा माहोल बघितल्यावरती मला खूप अभिमान वाटतो की अरे यांची सुरुवात पण मी बघितलेली आहे आणि आज इतकं मोठं होताना सुद्धा या सगळ्या दोघांना मी बघतोय आणि त्यांची टीम बघतोय. आणि टीमचं खरंच कौतुक आहे. यातली सगळी बरीचशी मंडळी माझ्या ओळखीचे आहेत. एक गोष्ट इंटरेस्टिंग ज्यांनी सांगितली तीच सांगायची मला. मी ज्यावेळी 1-2दा मिटिंगला गेलो होतो ना त्यावेळी असे पेरू कट करून आले त्या टेबलवरती मिठाच्या. मला ते हे होतं, मिठाच्या डब्या काय ठेवल्या टेबलवरती, तर तो त्यातला भाग होता की ते पेरू आणि मीठ आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि खूप धमाल असते. आणि डिजिटल क्रिएटर्स किंवा ज्यावेळी हे सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यावेळी माइंड काय वेगळं राहावं लागतं, त्याची मजा घेत सगळ्या गोष्टी. त्याला ते सुचावं पण लागतं. म्हणजे सुचणं ही फार मोठी गोष्ट आहे. आज तुम्ही जर बघितलं एखादी गोष्ट तुम्हाला सुचणं हे पण फार अवघड आहे. हे आमच्या ग्राफिक्सला म्हणा किंवा व्हिडिओ क्रिएटरला हे सुचणंही फार गरजेचं आहे. म्हणजे सगळ्याच ठिकाणी AI युजफुल होतं असं नाही, काही ठिकाणी आपलंही थोडंफार ही गोष्टी करणं आपल्यालाही गरजेचं असतं. आणि त्या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्न करतो. असंच तुम्ही येत राहा आमच्याकडे, काय आम्ही तुम्हाला पेरू आणि बाकीची फळं पण देऊ. नाही खरंच यांच्या ऑफिसमध्ये खरंच तुम्ही ज्यावेळी जाल त्यावेळी नक्की यांच्या ऑफिसचं चक्कर मारा. खूप भारी वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये मी सुद्धा असंच, मला या सगळ्या गोष्टी आवडतात. त्यामुळे मी कधीच असं फॉर्मली प्रश्न विचारतोय आणि उत्तर देतोय असं नसतं. कारण काय, गप्पा मारत असताना त्या माहोलमध्येच बऱ्याचशा गोष्टी सुचतात बरोबर, नव्याने प्रश्न निर्माण होतात, नव्याने तुम्हाला पण उत्तर द्यायला ती मज्जा येते. सो खूप भारी वाटतं या सगळ्या गोष्टीतून. आणि म्हणलं ना की एखाद्या कंपनीचा प्रवास ज्यावेळी आपण ते रोपटं बघतो आणि ज्यावेळी त्याचा वटवृक्ष झालेला आपल्या डोळ्यासमोर दिसतो, त्याचं कौतुक काही वेगळंच असतं. आणि ते कौतुक नक्कीच ह्या सगळ्यांच्या बरोबर बघतोय मी त्या सगळ्यांना. सो मज्जा येते. काय डोक्यात आहे याच्या पुढचे प्लॅन, काय डोक्यात आहेत? इन्फिनिटिओ डिजिटल खरंच सगळीकडे आहे. ज्या ठिकाणी आम्ही सुद्धा जातो त्यावेळी आम्हाला तुमच्याबद्दलची विचारणा होत असते किंवा बोललं जात असतं तुमच्या कंपनीबद्दल. पण एकंदरीत कंपनी म्हणून पुढे असं डोक्यात काय आहे, काय करायचं आहे? आता कसं आहे बघा, डिजिटल प्रवासामध्ये जेव्हा मी ह्या प्रवाहामध्ये जेव्हा काम करतो ना, तर त्यावेळेला तुम्हाला कुठली गोष्ट फिक्स नाही करून चालत. म्हणजे मी 5 वर्षानं हे करीन किंवा 10 वर्षानं हे करीन. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ना की ज्या वेळेला जो चेंज येईल पुढचा, तो चेंज ऍक्सेप्ट करणं आणि त्या माध्यमातून प्रवास करणं, ह्या गोष्टी फार गरजेच्या असतात. त्याचप्रमाणे आम्ही आता काम करत चाललोय. ध्येय मस्त मोठं आहे आमचं. म्हणजे आमचं टार्गेट्स बघायला गेले तर आता माझ्या दृष्टीने 5 ते 10% आहे.
तर आम्हाला त्या 100% पोहोचायचं आहे. हम्म. तेही आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या दृष्टीनं तो चाललेलाही असा आम्हाला प्रवास आमचा चाललेला असंही आम्हाला वाटतं. वा. त्यामुळं नक्कीच फ्युचरमध्ये जाऊन मला आमच्या दोघांच्या दृष्टीने विचार केला तर असं वाटतं ना की इथली मुलं, सांगलीतली मुलं ही पुणे आणि मुंबईची धडपड करण्यापेक्षा ती आपल्या कंपनीतच यावी, तेवढं आम्ही त्यांना सहकार्य करू शकेन किंवा तेवढी लोक आम्ही घेऊ शकेन, ही कंपनीची स्ट्रेंथ व्हावी अशीच एक चांगली इच्छा आहे आमची. वा. आणि ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि खरंच मनापासून ते खूप वाटतंय की असं ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात. एक गोष्ट आहे, मला तर असं मनातून वाटतंय की इन्फिनिटिओ डिजिटल प्रायव्हेट लिमिटेडची एक 10 मजली इमारत असावी. पहिल्या मजल्यावरती ह्या दोघांची केबिन्स असावीत आणि प्रत्येक फ्लोअरवरती वेगवेगळ्या गोष्टींसाठी एक एक तो फ्लोअर असावा. आणि खरंच खूप छान टीम आहे. टीमसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तुम्ही सुद्धा मंडळी जिथे जिथे बघताय, आता हे डिजिटल माध्यम असल्यामुळं हे मी सांगलीच म्हणू शकत नाही, जगभरातील लोक आपल्याला बघतायत. हो हो जगातल्या सगळ्या लोकांच्या पर्यंत हा पॉडकास्ट जातोय, मुक्काम पोस्ट सांगली जात आहे. सो मला असं वाटतंय की ह्या डिजिटल मार्केटिंग थ्रू आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचावं. जास्तीत जास्त कंपनी, जास्तीत जास्त स्मॉल बिझनेसवाले, मराठी उद्योजक तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचावेत आणि त्यांचा बिझनेस आणि तुमचाही बिझनेस खरंच खूप छान ग्रो व्हावा. इथेच थांबतो. खरं तर डिजिटल मार्केटिंग आणि या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी आहेत. हा एक पहिला एपिसोड म्हणूया. अजून बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर जाणून घ्यायच्यात. यातल्या खोचा ज्या म्हणतात ना, त्या सुद्धा आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहेत. कंपनीबद्दल नक्कीच. बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत, पण कंपनीमधली सुद्धा बरीचशी मंडळी नक्कीच मला समोर घेऊन याविषयी वाटतात. सो थँक्यू व्हेरी मच शंतनू. थँक्यू खूप विशाल, छान गप्पा झाल्या. थँक्यू सो मच. हा मला वेळ दिला तुम्ही चांगला. एक माध्यम मला असं वाटत होतं की आपण लोकांपर्यंत पोहोचावं, ज्यात तुमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पोहोचू येस, आणि असंच आपण नेहमी काम करत राहू. डेफिनेटली. धन्यवाद. सो थँक्यू व्हेरी मच. अशाच बऱ्याचशा व्यक्तींना मी तुमच्या समोर आणणार आहे मुक्काम पोस्ट सांगलीच्या माध्यमातून. सो मुक्काम पोस्ट सांगली हे युट्यूब चॅनल नक्की लाईक करा, या सगळ्या पॉडकास्टना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील. थँक्यू.